स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः सनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुण्यर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वल्पुनिस्तस्य वर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् अतः पुद्भिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः संसिद्धिर्हरितोषणम् संसिद्धिर्हरितोषणम् अतः म्हणून पुद्भिः मनुष्यानी द्विजश्रेष्ठा हे द्विजश्रेष्ठांनो वर्ण आश्रम वर्ण आश्रम विभागशः वर्णाश्रमानुसार स्वनुतिष्ठस्य आपली सुनिश्चित कर्तव्य यांचे धर्मस्य धर्माचे संसिद्धी सर्वश्रेष्ठ परिपूर्ण हरितोषणम भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी भाषांतर श्रील प्रभुपाद हे द्विज श्रेष्ठांनो म्हणून असे निश्चित केले आहे की भगवंतांना संतुष्ट करणे हाच वर्णाश्रमाचा उद्देश आहे आणि असे केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णत्व प्राप्त करता येते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तदोजाय मुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी
कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानंद माधवम. श्री कृष्ण ईश्वर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी भाषांतर पुन्हा एकदा वाचतो. हे द्विज श्रेष्ठांनो, म्हणून असे निश्चित आहे की भगवंतांना संतुष्ट करणे हाच वर्णाश्रमाचा उद्देश आहे. आणि असे केल्याने मनुष्याला मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णत्व प्राप्त करता येते. तर आपण श्रीमद भागवतम याचं अध्ययन करतोय. रोज आपण भागवतम वाचतोय, त्याचा श्लोक वाचतोय, त्याचं तात्पर्य समजण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं जे आपण ऍक्टिव्हिटीज करत आहोत, फक्त हीच नाही. काल आपला गुरुवारचा प्रोग्रामही झाला. त्यानंतर माताजी जप करत आहेत. अजूनही आपण वेगवेगळ्या प्रकारे अं, भगवंतांच्या पाशी जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. हे नाना प्रकारचे मार्ग आहेत. या सगळ्यांचा अंतिम उद्देश काय आणि हे सगळं आपण का करत आहोत, हा प्रश्न जर आपल्या मनामध्ये आला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत यांचा अंतिम उद्देश काय, तर भगवंतांना संतुष्ट करणे. पण जर या ऍक्टिव्हिटीज मधून जर भगवंत संतुष्ट होत नसतील किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीज तशा नसतील की ज्यामध्ये भगवंतांना संतुष्ट करण्याची कॅपॅबिलिटी आहे, तर त्याचा परिणाम काय झालेला आहे. कारण आपण कुठे होतो आधी सुरुवातीला. मराठी में बात कर सकता हूं ना प्रभू? आपण सुरुवातीला कुठे होतो? आपण होतो वैकुंठात, ज्या ठिकाणी आत्म्याचा जो
जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, हा आत्म्याचा स्वरूप होत. आणि त्या स्वरूपावरून आता त्याचे कारण असं सांगतात की आत्म्यामध्ये अहंकार आला, किंवा आत्म्याला असं वाटलं की मी पण एन्जॉय करावं, म्हणून आपण खाली आलो. सर्व कारण कारणात. पण अल्टिमेट कारण काय? अल्टिमेट कारण हे आहे की तो आत्मा जो आहे, तो परमात्म्याचा विसर त्याला पडलेला आहे. कारण जो आत्मा परमात्म्याला समजू शकला नाही, तो परमात्म्यामध्ये किंवा परमात्म्याच्या जवळ रममाण होत नाही. ते कारण आहे की तो आत्मा पदभ्रष्ट झालेला आहे, की तिथून च्युत झालेला आहे आणि त्याची अधोगती झालेली. प्रवचनकार, आचार्य आपल्याला हेही सांगतात. आपण बऱ्याच प्रवचनातून आहे, की आपण एक वेळेस ब्रह्म सुद्धा होतो. ब्रह्मदेव होतो. कधी आपण इंद्र पण होतो. म्हणजे आपली जी अधोगती आहे, ही अधोगती कशी झालेली आहे? जर आपण एक बघितलं, हे सृष्टीची रचना, इथे विष्णू झोपलेले. माझी ड्रॉइंग तेवढी चांगली नाही है ना. त्या विष्णूंच्या नाभीमधनं कमळ वरती आलेलं आहे. त्या कमळाच्या वरती इथे कोण आहेत? ब्रह्माजी आहेत. या कमळामध्ये किती प्लॅनेट्स आहेत? 14 प्लॅनेट आहेत. 8वा प्लॅनेट कोणता आहे? पृथ्वी. इथे आपला पृथ्वी आहे. आणि याच्या वरती हे जे विष्णू आहेत, आपल्याला माहिती आहे हे कारणोदक्ष आहे विष्णू, then गर्भोदक्ष आहे विष्णू. मी त्या डीप मध्ये जात नाही, है ना. क्षीरोदक्ष आहे विष्णू, हे 3 प्रकार आहेत. याच्यावरती काय आहे? वैकुंठ आहे. आणि असं एक ब्रह्मांड नाही, असे अनगिनत ब्रह्मांड आहेत. हे विष्णू जे झोपलेले आहेत, त्यांच्या प्रत्येक रोम रोम मधून एक एक ब्रह्मांडाची निर्मिती. हे एक सॅम्पल आहे. आणि आपण इथून कुठून तरी पडलेलो आहे. तर कोणत्या ब्रह्मांडात कोण कोणत्या ब्रह्मांडात जातोय? नो वन नोज. इथून जो पडला, तो कुठे जातोय? कोणत्या कमळावर कुठून जातोय? आणि कोणत्या, आता जर बघितलं तर ही जे कमळ आहे, याच्यामध्ये सर्वोच्च ज्ञानी कोण आहे? परमज्ञानी कोण आहे? ब्रह्मदेव आहे ना. हायरकी लेवल, ज्ञानाची हायरकी लेवल जर बघितली तर. त्याच्यानंतर हे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत. त्यानंतर आपला जन्म असा खाली खाली जातो. इथे कुठेतरी आपण आलो, है ना, अधोगती. आणि या ठिकाणी भगवंतांनी काय केलेलं आहे, इथेही आपण काय समजतो की ब्राह्मण श्रेष्ठ. वास्तविक हा कुठं आलेला आहे? चतुर्वर्ण मया श्रेष्ठम, है ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. वास्तविक इथला जो ब्राह्मण आहे, म्हणजे म्हणजे मी वर्णाश्रम धर्मानुसारच सांगतोय. ऍक्च्युअल आणि त्यात भरपूर फरक आहे, है ना. तर ब्राह्मण आणि हा ब्रह्म, हा, इथून इथे आलेला आहे. हा ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजतो. म्हणून या श्लोकामध्ये सूत गोस्वामी जे बसलेले ऋषीगण आहेत, त्यांना काय उद्देशतायत, काय उद्देशून सांगतायत? कारण या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ ज्ञानी व्यक्ती हा ब्राह्मण सांगितला गेलेला आहे, हाच. म्हणून या श्लोकामध्ये काय म्हणतायत ते, हे द्विज श्रेष्ठांनो, की तुम्ही या भूतलावरचे सगळ्यात ज्ञानी आहेत. आता इथं ह्या प्लॅनेट मधले ज्ञानी तत्व आहेत तुम्ही, उच्चतर तत्व आहेत. तर तुम्ही समजा की तुम्ही का आलेला आहात. का आलेला आहात? भाषांतर पुन्हा एकदा. हे द्विजश्रेष्ठांनो, म्हणून असे निश्चित केले आहे की भगवंतांना संतुष्ट करणे हाच वर्णाश्रम धर्माचा उद्देश आहे. आणि असे केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णत्व प्राप्त होते. जर
इथे व्यक्ती हा समजला, की भगवंत परिपूर्ण आहेत, भगवंत सर्वोच्च आहेत, तर त्याला इथून डायरेक्ट कुठचं तिकीट भेटतं? हे वैकुंठाचं तिकीट. बरोबर आहे? तर हे कोणाला सांगतायत ते? ब्राह्मणिकल म्हणजे जे स्वतःला ज्ञानी समजतात, त्या लोकांना उद्देशून सांगतायत. का सांगतायत? कारण वर्णाश्रम जे आहे, याचा डिसएडव्हांटेज किंवा उसको क्या बोलते हैं? त्याचा अ, गलत वापर है ना, दुरुपयोग करण्याची प्रवृत्ती ही मनुष्यामध्ये झालेली आहे. कारण जो ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करतो. क्षत्रिय जो आहे तो वैश्य आणि शूद्र यांना एक्सप्लॉइट करतो. वैश्य जो आहे तो शूद्रांना करतोय आणि शूद्र ऍक्सेप्ट करत नाहीत की मी शूद्र आहे म्हणून. हा सगळ्यात मोठा हे जे वर्णाश्रमाचं जे तोटा. पण भगवंतांनी हे का तयार केलेलं आहे? चतुर्वर्णामया श्रेष्ठम 4.13. भगवंत स्वतः सांगतात, की भगवद्गीता 4.13 की चतुर्वर्णामया श्रेष्ठम. हे जे चातुर्वर्ण जे आहे, ते मी स्वतः एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि का सांगतायत? आपण चौथा अध्याय पाहिला, तर चौथ्या अध्यायाची सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलेलं आहे, की लोक मला विसरलेले आहेत. जीव मला विसरलेला आहे. म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगतायत, की सुरुवातीचं वर्णन करतात, की मी अजन्म आहे. है ना? मला मृत्यू नाहीये. भगवंतांना इथून सुरुवात करावी लागते. आणि त्यानंतर भगवंत सांगतायत, की 4.13 मध्ये, की मी ही रचना केलेली आहे. आणि या रचनेमध्ये प्रत्येक जीवाला अधिकार आहे, की मला शरण जाण्याचा. पण शूद्राच्या खाली जेव्हा व्यक्ती येतो, म्हणजेच या पृथ्वी तलावरती 84 लाख योनी सांगितलेलं आहे. त्यात मनुष्य योनी जर सोडली, तर बाकीच्या योनीमध्ये भगवंतांना समजण्याची कॅपेबिलिटी निग्लिजिबल आहे. ऑलमोस्ट नाही. म्हणजे शूद्र जो आहे, ही प्लॅनेटरी सिस्टम आपण जे पाहिली आता, ब्रह्माजी पासून ते शूद्र, तो जो आलेला आहे पृथ्वीवरचा, तो लोवेस्ट ऍटम आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्राणी, त्यानंतर भगवंतांना समजण्याची जी कॅपॅबिलिटी ना, ती ऑलमोस्ट नाहीशी होते. आणि मग तुम्ही विचार करा, जर ती कॅपॅबिलिटी, आणि सांगितलेलं आहे, की मनुष्य जन्मात जर व्यक्तीनं जर व्यवस्थित समजून घेतलं नाही, तर त्याला पशुजन्म मिळेल. आणि त्याच्या कर्मानुसार, है ना? ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. है ना? जो जशा पद्धतीने मला शरण येतो, 4.11 है ना, भगवंत सांगतात, की जो जशा पद्धतीने त्यानुसारच मी त्याला रिसिप्रोकेट करतो. जर एखाद्याची इच्छाच आहे प्राणी किंवा पशु जीवनामध्ये जाण्याची आणि भगवंतापासून अति दूर जाण्याची, तर भगवंत ती सुद्धा पूर्ण करतात. आणि विचार करा, की जर तशी अवस्था आपली आली, तर आपण भगवंतापासून किती दूर जाऊ. शूद्र अवस्थेत सुद्धा व्यक्ती भगवंताला समजू शकतो. खूप छान स्टोरी आहे, की नारद मुनी एक वेळेस भगवंतांना विचारतात, पृथ्वीवरती ते दोन व्यक्ती आहेत. एक ब्राह्मण आहे, तो तुमची भक्ती करतो, आणि एक चर्मकार आहे, चांभार आहे, तोही तुमचं नाव घेतो. दोघांपैकी तुमच्यापर्यंत कोण आधी येईल? कोण तुमच्या धामाची प्राप्ती आधी करेल? तर त्यावेळेस भगवंत काय सांगतात? तो जो चांभार आहे ना, तो. नारद मुनी कन्फ्युज होतात, का? हा ब्राह्मण तर लेवल न वरती आहे, हा यायला पाहिजे, तिकीट याला कसं काय मिळणार? तो तर शूद्र आहे. आणि नारद मुनी त्या ठिकाणी जातात, कारण भगवंतच सांगतात त्यांना,
तर नारद मुनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारतात नाना प्रकारचे, की भगवंत काय करतात? आता आपल्याला माहिती आहे. काय विचारतात ब्राह्मणाला? की भगवंत, कारण भगवंताने सांगितलेलं आहे. तर ब्राह्मण विचारतो, की भगवंत काय करतायत? तर तो काय सांगतो, की भगवंत काय करतायत? सुईमधनं हात्तीला पास करण्याचा, सुईचा जो छिद्र आहे, त्याच्यामध्ये हत्तीला पास करण्याचा प्रयत्न करतायत. तर हा जो ब्राह्मण आहे, कारण हा सो कॉल्ड ब्राह्मण आहे. हा स्वतःला ज्ञानी समजतोय, पण ऍक्च्युअल ज्ञान नाहीये. ऍक्च्युअल ज्ञान काय? की भगवंत काहीही पण करू शकतात. ही कॅन डू एनिथिंग. पण ते ज्ञान नाही. त्याने जे पुस्तकी ज्ञान अर्जित केलेलं त्या बेसिसवर तो सांगतो, नारद मुनी तुम्ही काही पण सांगताय म्हणे. है ना? हे कसं शक्य आहे? आणि जेव्हा तो हे कसं शक्य आहे म्हणतो, याचा अर्थ तो परमात्म्याला अजूनही समजू शकलेला नाही. म्हणून त्याला अजूनही भूतलावरती राहायचंय. पण तेव्हा तेच नारद मुनी जेव्हा त्या चांभारापाशी जातात आणि चांभाराला विचारतात, तो त्याचं काम करत असतो. आणि चांभारही तोच प्रश्न विचारतो, की भगवंत काय करत आहेत? तर काय सांगतात? तर सांगतात, की हातीला त्या छिद्रातून काढण्याचा प्रयत्न करतायत. तर तो चांभार खुश होतो. वाह! वाह! भगवंताच्या लीला काय अद्भुत आहे. भगवंत काहीही करू शकतात. जो भगवंतांना समजू शकला, तोच भगवत धामात जाण्यास पात्र आहे. हे काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर हे सगळे कारण आहेत. हे सगळे कारण आहेत. कितीही अहंकारी असला, कितीही कामी असला, पण तो जर अंतिम क्षणी जर भगवंताला त्यानं समजलं आणि त्याला जर भगवंताची इच्छा झाली, तर तो 101% कुठे जाणार? वैकुंठात जाणार. त्याचे हे जे गुण आहेत हे ऑटोमॅटिक नाहीसे होतात. फक्त कोणत्या एका क्वालिटीमुळे? भगवंताला समजण्यामुळे. तर भगवंतांना समजणं हे खूप गरजेचं आहे. त्यानुसार प्रभुपाद पण सांगतात, की ते समजण्यासाठी 4 जे आहेत ते वर्णानुसार गुणकर्म वर्ण विभागाच्या. तर 4 वर्णाचे आश्रम केलेले. ते कोणते कोणते आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कोणत्याही फेज मध्ये आपण भगवंतांना समजू शकतो आणि तुरंत भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ आपण एकमेकांना एक्सप्लॉइट करण्यासाठी हे आश्रम नाही आहे. त्याचप्रमाणे 4 डिव्होशनल ॲडव्हान्समेंट साठी आश्रम आहेत. कोणते कोणते आहेत? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. हेही आहे. आता माझा एक प्रश्न आहे. योगी श्रेष्ठ की संन्यासी श्रेष्ठ? योगी श्रेष्ठ की संन्यासी श्रेष्ठ? संन्यासी श्रेष्ठ. योगी, खरा योगी. अच्छा. त्याचं कारण सांगू शकाल का? भगवंत. वास्तविक पाहिलं तर 5व्या अध्यायामध्ये भगवंत योगी आणि संन्यासी यांना फरक सांगतायत. संन्यासी म्हणजे कोण? संन्यासी म्हणजे लेवल बघा. मनुष्याची लेवल कशी वाढते आणि कशा पद्धतीने तो भगवंताला समजून घेऊ शकतो. संन्यासी म्हणजे भगवंताने काय सांगितलेलं आहे? भगवंताला जर समजायचं असेल, तर सुरुवातीला तुमचं इंद्रिय जे आहे, इंद्रिय संयमन झालं पाहिजे. जो स्वतःच्या इंद्रियांना संयमित करतो, त्यांना आपण काय म्हणतो? संन्यासी. तुम्ही संन्यासाचं जीवन बघा. ते काय करतात? की स्वतःच्या जे अनावश्यक गोष्टी आहेत, त्यांचा त्याग करण्याचा इंद्रिय संयमन. ब्रह्मचारी जीवन जे आहे, ते काय? एक संन्यासाच्या प्रमाणाच आहे. ते काय करतायत? अनावश्यक गोष्टींचा त्याग करून
जेवढं आवश्यक आहे तेवढंच, भक्ती मार्गाला जेवढं आवश्यक तेवढ्याच गोष्टी स्वीकारतात. तर हे झालं संन्यासी जीवन. योगी म्हणजे कोण? ज्याने मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो कोण आहे? योगी. ज्याने मनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे, तो आहे योगी. आता इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या सिक्वेन्स मध्ये जर भगवद्गीता सगळ्यांनीच अभ्यास केलेली आहे, तर लोवेस्ट सिक्वेन्स कोणाचा येतो? इंद्रिय. तर ज्याने इंद्रियांना निग्रहित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो कोण? संन्यास. त्याच्या वरची लेवल काय? मनाला कंट्रोल करणे. तो झाला योगी. म्हणून योगी जो आहे तो संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्याच कारणाने अध्याय 3 मध्ये कर्मयोग जेव्हा भगवंत सांगतायत आणि कर्मयोगाच्या शेवटी, सॉरी, चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारतोय की हे भगवंता, संन्यास श्रेष्ठ आहे का हे कर्म करणं योग्य आहे? संन्यास ही राहून मी तुमची भक्ती करू का मी कर्मयोगाचं पालन करू? तर भगवंत सांगतायत की कर्मयोग हा संन्यासापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण या कर्मयोगामध्ये तुम्हाला या वर्णाश्रम धर्माचं पालन करायचंय. आणि तुम्ही ज्या योनीमध्ये आहात, ज्या संप्रदायामध्ये आहात, त्या संप्रदायाला ऍक्सेप्ट करून मनाला पूर्णतः कंट्रोल करून एकमेकांना सपोर्ट करून भगवंतांची भक्ती करायची. आणि हे जर एखादा व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकला, तर तो आदर्श कर्मयोगी म्हटला गेलेला आहे, जनक महाराजांसारखा. जनक महाराज जे होते ते मिथिला नगरीचे राजा होते. त्यांच्या समोर त्यांची मुलगी, त्यांचा जावाई यांच्यावर अन्याय होत होता आणि त्यांना वनामध्ये पाठवलं जात होतं. जनक महाराजांनी विचार केला असता तर ते पूर्ण सैन्य घेऊन आले असते आणि अयोध्येवर आक्रमण बी करू शकले असते. का नाही? पण त्यांनी काय केलेलं आहे की प्रभू रामांची इच्छा ओळखलेली आहे, भगवंतांची इच्छा ओळखलेली आहे. आणि त्यानुसार एवढंच नाही, तिथं थांबले नाही ते. माझी पोरगी नाहीये मग इथं थांबून मी काय करू, वापस गेले नाही ते मिथिलाला. प्रभू रामांच्या इच्छेनुसार भरताला मदत करण्यासाठी ते अयोध्येत थांबलेले आहेत. तुम्ही विचार करा, हा आदर्श कर्मयोगी की जो भगवंतांना आपली प्रतिष्ठा, आपलं जे पण पद आहे त्याला विसरून तो जो व्यक्ती भगवंता प्रित्यर्थ कर्तव्य करतो, मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो किंवा शूद्र असो, तो 101% प्रॉपर योग. योग म्हणजे काय? त्याविषयी आपण ऐकलं. योग म्हणजे काय? संबंध. कोणाशी संबंध? आत्म्याचा परमात्म्याशी संबंध. तो खरा योगी आहे. तो खऱ्या पद्धतीने आत्म्याला परमात्म्याशी कनेक्ट करण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो. आणि म्हणूनच हे जे कर्मयोग आहे, तिसरा, चौथा आणि पाचवा अध्याय, हे कशाचे रिलेटेड आहेत? भगवद्गीतेचे कर्मयोगाच्या रिलेटेड आहेत. आणि जेव्हा त्याच्यानंतर ध्यानयोग, 6वा अध्याय ध्यानयोग हा चालू होतो. तर कर्मयोग जेव्हा भगवंत समाप्त करतायत, त्यातला 5.29 नंबरचा श्लोक आहे. आणि काय श्लोक आहे तो? भोक्ताराम यज्ञ तपसाम. काय? भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सूरदयम सर्व भूतानाम द्यात्मा माम शांती रक्षती. तर भगवंत काय सांगतायत की मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवी देवतांचा परमेश्वर, आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा
या सांसारिक सुख-दुःखापासून शांती प्राप्त करतो. हे शांती सूत्र जे आहे ते 5.29 मध्ये सांगितलेलं आहे. मनुष्य इथं का अडकलेला आहे? सुख-दुःख. आणि जेव्हा व्यक्ती या सुख आणि दुःखातून परार होतो, याचा अर्थ कुठे जातो तो? भगवत धामात. तर त्याचं शांती सूत्र काय सांगितलेलं आहे, की जो हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा, माझे पूर्ण ज्ञान असणारा, हे बहुत इम्पॉर्टंट वर्ड. हे खूप महत्वाचा शब्द आहे. कितीही जप केला, कितीही शास्त्र वाचले आणि कितीही तुम्ही दिखावा केला, की मी सत्संगात आहे, मी याच्यात आहे, त्याच्यात आहे. पण जर तुम्ही भगवंतांना नाही समजलं, तोपर्यंत तुम्ही भगवत धामात जात नाहीत. हे भगवंत वेळोवेळी सांगत आहेत. भागवतम मध्ये पण तेच आलं. भगवद्गीतेमध्ये पण स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढेही सांगतायत भगवंत. तर आपल्याला हे समजून घ्यायचंय, की आपला जो आत्मा आहे, याचं परम उद्दिष्ट काय आहे? भगवंतांना ॲज इट इज समजून घेणे. भगवंत जसे आहेत, तसे भगवंत आपल्याला समजले गेले पाहिजे. भगवंत कोण आहेत आणि मी कोण आहे, हा संबंध आपल्याला समजला पाहिजे. म्हणूनच श्री चैतन्य शिक्षाक्रम जे आहे, चैतन्य महाप्रभूने फक्त 8च शिकवणी दिल्या. पण त्या 8 शिकवणी कशासाठी दिलेल्या आहेत? चेतो दर्पण मार्जनम पासून तर शेवटचं काय? आशिष्य वा पादरताम पुनष्टुमा. तर हे आदर्शना. तर पहिला जो श्लोक आहे, तो आत्म्याच्या शुद्धीकरणापासून चालू होतो. आणि शेवटचा जो श्लोक आहे, तो आत्म्याच्या भगवंतापर्यंतच्या भगवंताविषयीच्या समर्पणापर्यंत जातो. जो आत्मा भगवंतांना समजून त्याला मधले जर श्लोक बघितले ना, खूप छान आहे. "ऐ नंद तनुजा किं करम." तर जो आत्मा भगवंतांचं आणि स्वतःचा संबंध समजतो, तोच भगवंतांना शरणागत होतो. 8च श्लोक दिले चैतन्य महाप्रभूंनी. पण 8 श्लोक सर्व शास्त्रांचा सार असलेली जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेचा पण सार आहे. ते 8 श्लोक. आणि हा सगळा उठाठेव कशासाठी आहे? फक्त आत्म्याला परमात्म्याचं अंतिम ज्ञान होणे किंवा वास्तविक अंतिम नाही, वास्तविक ज्ञान होणे. तर वास्तविक ज्ञान होण्यासाठी. तर आपल्याला हे समजलं पाहिजे आणि त्यानुसार आपण काय केलं पाहिजे? आपलं आचरण केलं पाहिजे. हरे कृष्ण.